आंबट गोड तिखट अशी चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी गूळ, खजूर आणि गूळ कापून घेतला आहे। मिरची पावडर आणि मीठही घेतले आहे। मिक्सरचे भांडे घेतले, त्यामध्ये मी चिंच घालून घेतली, खजूर घालून घेतला आणि गूळ घालून घेतला। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतले आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली। एका कढईमध्ये चाळणी ठेवून त्यावर वाटलेली पेस्ट गाळून घेतली। गाळून झाल्यानंतर कढई मी गॅसवर कमी आचेवर ठेवून दिली आणि ते मिक्स करून घेतले। त्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घालून घेतले। चमच्याने सतत ढवळून घेतले। चटणी रेडी आहे।